कचेरी गल्लीमध्ये शनिवार खूट चौकामध्ये खड्डे पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे। आमच्या प्रतिनिधींनी स्थानिकांशी संवाद साधला असता काकतीवेस जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवार पेठेतून होणाऱ्या वाहतुकीमुळे शनिवार खूट येथे वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगण्यात आले। यावेळी इम्तियाज तहसीलदार म्हणाले की चौकात खड्डे पडले आहेत, त्याचा तर त्रास होतोच, पण या ठिकाणी चारचाकी आणि दुचाकी रस्त्यावर थांबवल्या जातात। नमस्कार, आता आपण आहोत कचेरी रोड शनिवार खूट इथं आणि येथील रस्त्याची जी अवस्था आहे ती भयंकर दुर्दशा झालेली आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत इलियास तहसीलदार। ते येथील समस्यांची माहिती आपल्याला देतील। तर तहसीलदार साहेब, येथे जे समस्या होते, ट्रॅफिकची समस्या होते किंवा खड्ड्यांची समस्या आहे, यामुळे इथल्या लोकांना आणि इथल्या प्रवाशांना, इथल्या नागरिकांना काय त्रास होतो या संदर्भात आपण जरा मत मांडावं असं आमची अपेक्षा आहे। हेलो, हाँ, इधर खड्डा बहुत गिरा है रोड पे। इसके वजह से रात ट्रैफिक जाम होता है और रात को नाइट में टू व्हीलर वाले गिरते हैं। और इधर ये जो कचेरी रोड है, कचेरी रोड पे ट्रैफिक फुल दोनों तरफ गाड़ी पार्क करते हैं। बड़ा कोई गाड़ी आएगा तो जाने के लिए रास्ता नहीं है, फुल ट्रैफिक जाम होता है। इधर से बच्चे लोगों का स्कूल का वर्दी का गाड़ी बीड़ी आना बहुत तकलीफ होता है। इसके लिए कुछ तो आप कार्रवाई कीजिए। कचेरी गल्लीमध्ये जुने तहसीलदार कार्यालय, 2 पोलीस स्थानक आणि पुढे जिल्हा पंचायत व जिल्हाधिकारी तसेच इतर महत्त्वाची कार्यालये आहेत। याच रस्त्यावर ऑनलाईन सेवा देणारीही अनेक दुकाने आहेत। त्यामुळे दुचाकी चालक येथे वाहने पार्क करतात। परिणामी इतर वाहनांना प्रवास करताना ट्रॅफिक जामचा अनुभव येतो। चौकातील समस्यांबाबत महानगरपालिकेला कळवलं आहे, पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचे व्यापारी सतेज पाटील यांनी KMM मराठीला सांगितले। कॅमेरामन संकल्प शिंदे समवेत चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, बेळगाव।